नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण शेतामध्ये गांडूळ कसे तयार झालेले आहे ते दाखवणार आहोत. आता शेतामधला गवत व खाडी कचरा जमा करत असताना हे पहा, हे गवत उपटलं आहे शेतातलं आणि त्याच्या बुडाखालून हे बघा किती गांडूळ निघालेले आहे. हे बघा, देशी गांडूळ, ज्या गांडुळाची खरोखर आपल्या शेतीला आवश्यकता आहे ते गांडूळ पहा, किती साऱ्या प्रमाणात गांडूळ आहे. आणि शेतामधलं जे मोठं मोठं गवत आहे ते आपण आता हाताने उपटणे चालू आहे. बघा कपाशी, असं गवत उपटत असताना डवरणी केल्यानंतर जे गवत खाली दबलं पाण्याने, ते गवत काढत असताना आपल्या शेतामध्ये या प्रकारे अशी गांडूळ तयार झालेली आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे. हे बघा, इथे सुद्धा आपण आता एक झाड उपटलं आहे. हे वाला छोटंसं झाड उपटलेलं आहे. हे बघा, आणि याच्या बुडालाही पहा, हे बघा छोटी छोटी पिलार आहे. हे बघा, अशी पिलारसुद्धा तयार झालेली आहे आपल्या शेतामध्ये. तर हे बघा, तुम्हाला उपटून दाखवतो. हे बघा, त्यासुद्धा आहे हे बारीक बारीक. हे बघा मित्रांनो, जसं झाड उपटायला आपण सुरुवात केली, हे बघा, हे बघा गांडुळाची पिलार आपल्या शेतामध्ये कशी तयार झालेली आहे. हे बघा. तर मित्रांनो, शेतीमध्ये आपण जीवामृत, वेस्ट डिकंपोजर, गोकृपामृतम यासारख्या जीवाणूचा जर वापर केला तर या प्रकारे असे गांडूळ पूर्ण शेतामध्ये तयार होतात. तर हे बघा, हे मोठं गवत झालेलं आहे, ते गवत काढत आहोत आपण. आणि ते गवत काढत असताना त्याच्या खालून असे गांडूळ पूर्ण निघत आहे. रासायनिक खताचा कोणताही एक उपयोग नाही आपल्या शेतीमध्ये. हे बघा, बुडाला कुठंच काही नाही.